नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना आवडेल असा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारून मी हा व्हिडिओ आता सुरू करत आहे. थंबनेलवर जो प्रश्न आपण लिहिला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही हजरजबाबी आहात का? याचं उत्तर आपापलं वेगळं असेल, पण हजरजबाबीपणा हा गुण माणसाला खूप महत्त्व मिळवून देतो आणि वेळीच अचूक बौद्धिक उत्तर देणाऱ्या माणसाला समाजामध्ये मान असतो. आणि त्याच्या पलीकडे हजरजबाबी माणसे अडचणीतून मार्ग काढतात, संकटांवरही मात करतात, अशी उदाहरणे प्रत्यक्षात घडलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. जुन्या संस्कृत वाङ्मयातली एक सुंदर कथा आहे, ती सांगतो आणि त्यानंतर आणखी एक दोन छान किस्से सांगतो तुम्हाला. एक राजा होता. त्या राजाकडे चतुरक नावाचा एक प्रधान होता. अतिशय बुद्धिमान असा तो प्रधान. तो तेनाली रामासारखाच अत्यंत चतुर आणि वेळेवर काहीतरी अचूक मार्ग काढण्यासाठी त्याची बुद्धी अशी काम करायची, विलक्षण काम करायची. मग अनेक लोकांना त्याने मदत केली. एकदा काय झालं, त्या चतुरकाच्या जावयाने राजाचा काहीतरी गुन्हा केला. मग राजाने त्याला ताबडतोब सुळावर चढवण्याची शिक्षा फरमावली. जुन्या काळामध्ये एक पोलादी सूळ म्हणजे पहारी सारखा खाली वाढत गेलेला आणि वरती निमुळता होत गेलेला असा पोलादी सूळ जमिनीमध्ये गाडून त्यावर माणसाला बसवून खाली ओढवायचे. इतकी भयंकर शिक्षा होती. तर अशी सुळावर चढवण्याची शिक्षा चतुरकाला सुनावली आणि त्याला सांगितलं की एकदा बेट्या तू जा घरी आणि सगळ्यांना भेटून ये. आजची रात्र इथं तुला थांबायचंय, उद्या सकाळी तू सुळावर जाशील. चतुरकाचा तो जावई घाबरला आणि राजानं घरी जा म्हटलं तरी घरी न जाता गेला तो थेट चतुरकाकडे आणि त्याला म्हणाला की जावई बुवा, सासरे बुवा, मला वाचवा. आता असं असं घडलेलं आहे आणि आता तुमच्याशिवाय मला कोण वाचवणार? चतुरकाने थोडा वेळ विचार केला आणि त्याला सांगितलं की तू जा घरी, आरामात झोप, उद्या तुला काहीही होणार नाही. त्या जावयाला आश्चर्य वाटलं की आपले सासरे अशी कोणती युक्ती करतील, पण त्यानं काही न विचारता तो आपला घरी निघून गेला. इकडे चतुरक राजाकडे तातडीने भेटायला गेला. चतुरक आल्याची वर्दी राजाच्या दासांनी दिल्यानंतर राजाच्या पटकन लक्षात आलं की चतुरक इथं आपल्याला कशासाठी भेटायला येत आहे. मग त्याने चतुरकाला भेट दिली आणि त्याला आल्या आल्या म्हटलं की चतुरका, तू खूप हुशार आहेस. तू प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मार्ग शोधतो आणि आपल्याला मला जे करायचं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी करायला लावतो. यावेळी मात्र मी फसणार नाही आणि तू यावेळी कोणती विनंती करण्यासाठी आला आहे हे मला चांगलं माहिती आहे. यावेळी तुझी मी विनंती अजिबात मान्य करणार नाही. चतुरक म्हणाला, पण महाराज माझं ऐकून तर घ्या. राजा म्हणाला, बिलकुल बोलू नकोस. तू काय बोलायचं ते बोल, पण मी तुझी विनंती मान्य करणार नाही, अजिबात करणार नाही. मग चतुरक म्हणाला, महाराज हे पक्क का? राजा म्हणाला, हो, तुझी विनंती मी आज अजिबात मान्य करणार नाही. मग चतुरक पटकन म्हणाला, मग महाराज माझी विनंती ऐका. माझी विनंती आहे की उद्या सकाळी माझ्या जावयाला सुळावर चढवा, ठरल्याप्रमाणे चढवा, त्यात अजिबात बदल करू नका. आता माझी विनंती मी केली आहे. तुम्ही म्हणाले आहात की माझी विनंती तुम्ही ऐकणार नाही. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. राजा गोंधळला, नंतर हसला आणि पुन्हा म्हणाला, चतुरका, याही वेळेस तू मला पुन्हा कोंडीत पकडलं. मी आधीच बोलून बसलो
की तुझी विनंती मान्य करणार नाही, आणि तू विनंती करतो की जावयाला सोळावर चढवाच. आता मला तुझी विनंती मान्य करता येणार नाही, म्हणून तुझ्या जावयाला मी जीवदान देतो. असं म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी त्याच्या जावयाला सोडून दिले. हजरजबाबीपणाचा एवढा मोठा फायदा, कुणाचा जीव वाचवेपर्यंत त्याचा उपयोग होईल अशी ही हजरजबाबीपणाची गोष्ट आहे. हा गुण बऱ्याच लोकांमध्ये नैसर्गिक असतो आणि बरेच जण ते आत्मसात करतात. आता आचार्य अत्रे हे किती हजरजबाबी होते याची असंख्य उदाहरणे आहेत, आणि खरोखर घडलेली उदाहरणे आहेत ती. त्यातलं काही जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत नसेल. असं एक उदाहरण मी सांगतो. आचार्य अत्रे वेळेवरती काहीतरी पटकन जुळवून अफलातून असं उत्तर तयार करायचे. एकदा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक गाढव मरून पडलं. मग त्यांनी त्यावेळी महानगरपालिकेच्या त्या विभागामध्ये फोन लावला. पलीकडून कुठल्या तरी कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि विचारलं, बोला कोण बोलताय? यांनी सांगितलं, मी आचार्य अत्रे बोलतोय. त्या माणसानं म्हटलं, बोला काय काम आहे? अत्रे बोलले की साहेब, माझ्या ऑफिसच्या बाहेर एक गाढव मरून पडलेला आहे. मग पलीकडच्या माणसाला अत्र्यांची जरा मजा घेण्याची हुक्की आली. तो म्हणाला, अत्रे साहेब, तुम्ही एवढे मोठे पत्रकार, एवढे महान लेखक, तुम्ही तुमच्या लेखणीवर एवढे मोठाले प्रश्न उचलता, तुमच्या लेखणीनं एक साधं गाढव नाही उचलू शकत का? तुम्ही एखादा लेख छापला तर त्याच्यामुळेच ते गाढव कोणीतरी उचलून देईल. मग अत्रे ताबडतोब त्यांनी विचार करून त्याला उत्तर दिलं. ते म्हणाले, हो महाराज, मी तेच करणार आहे. माझ्या लेखणीनंच हे गाढव आता उचलणार आहे. मग तो पलीकडचा माणूस म्हणाला, मग तुम्ही मला कशाला फोन लावला? तुमच्या लेखणीनं जर गाढव उचलणार आहात तर मला कशाला फोन लावला? तर मग आचार्य अत्रे काय म्हणाले, त्याचं काय आहे महाशय, आपल्याकडे कोणी मेलं तर त्याच्या नातेवाईकाला पहिल्यांदा कळवावं अशी प्रथा आहे, म्हणून पहिला फोन मी तुम्हाला लावला. काय वाटलं असेल त्या माणसाला? त्यांची खोडी करायला गेला आणि सगळं गाढवाच्या लाथा आपल्या स्वतःलाच खाव्या लागल्या. अशी परिस्थिती त्या माणसानं स्वतःवर ओढवली. आचार्य अत्र्यांची ही हजरजबाबी अनेक ठिकाणी दिसून आली. बऱ्याच गोष्टी आहेत. एक आणखी अशीच अत्र्यांबद्दलचा एक जोक सांगितला जातो. खरा खोटा माहिती नाही, पण आहे सुंदर आहे, आपल्याला त्याची मौज वाटेल. एक छोटीशी गल्ली होती जिथून एकटाच माणूस जाऊ शकतो अशी. याच बाजूने आचार्य अत्रे आले आणि समोरून एक माणूस आला. मग त्यांचं भांडण होतं अत्र्यांशी. मग कोणीतरी बाजूला सरकायचं, भिंतीला खेटायचं जेणेकरून दुसऱ्याला रस्ता मिळेल. पण अत्रे हलेनाथ आणि तो माणूसही हलेनाथ. मग शेवटी तो माणूस उद्दामपणे असं म्हणाला अत्र्यांना की स्वतः जागेवर ठाम उभा राहिला आणि अत्र्यांना म्हणतो, आम्ही गाढवांना रस्ता देत नसतो. अत्रे पटकन बाजूला सरकले आणि म्हणाले, पण आम्ही देत असतो. म्हणजे गाढव कुणाला ठरवायला गेला आणि स्वतःच गाढव ठरला तो माणूस. ही हजरजबाबीपणाची अशी गंमत आहे पहा. आचार्य अत्र्यांचे गुरु राम गणेश गडकरी यांचं असंच उदाहरण आहे. या हजरजबाबीपणामध्ये नेमकी गाढवाची उदाहरणं जास्त आली, त्यात हे पण गाढवाचं उदाहरण आहे. गडकरी जेव्हा विद्यार्थी होते, लहान होते, त्यावेळी त्यांची पाठ खूप दुखायला लागली. आणि मग त्यांचा एक मित्र आला, म्हणाला, का रे राम, काय झालं? गडकरी म्हणाले, बाबा रे, माझी पाठ इतकी दुखत आहे, त्याला काय काय लावलं बरी होत नाहीये बाबा. त्या मित्राला वाटलं याची आता मजा करा, म्हणून तो म्हणाला की राम, अशा वेळी मी कुठंतरी वाचलं आहे की पाठ दुखी कशाने थांबत नसेल तर गाढवाच्या 2 लाथा खाल्ल्या पाहिजेत, त्यानं थांबते. मग राम गणेश गडकरी पटकन म्हणाला, अरे वा, काय छान उपाय सांगितला रे मित्रा तू, मी पाठ करतो, मार 2 लाथा तूच आता. असे हे अत्यंत बुद्धिमान माणसं, यांची चरित्र किंवा त्यांचे किस्से पाहता पाहता आपल्याला सुद्धा काही सुचतं. असंच मला सुचलेला एक किस्सा मी सांगतो शेवटी. बऱ्याच वर्षांपूर्वी मी सलूनमध्ये गेलो आणि कटिंग करून आलो. छान कटिंग केली न्हाव्याने. आणि घरी आल्यानंतर माझी बहीण मला म्हणाली,
यावेळी तू कटिंग खूपच छान केली रे, खूपच छान केली त्या नाव्यांनी, मस्तपैकी कट केला तुझा. मी बहिणीला म्हणालो, त्याचं कसं आहे, यावेळी मी स्वतः समोर बसून करून घेतली, मी स्वतः हजर होतो म्हणून ती छान झाली. तर असं काही काही सुचते या मोठ्या लोकांच्या हजरजबाबीपणाच्या गोष्टी वाचता वाचता. तुम्हाला काही सुचलं तर असंच काही किस्सा असेल तर जरूर कळवा. आणि या व्हिडिओची मौज वाटली तर इतरांना माझ्या नेहमी जसे तुम्ही खूप छानपैकी प्रतिसाद देता असंच याला सुद्धा खूप ठिकाणी पाठवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचे राहिले असतील तर कोणी सबस्क्राईब करा. यापुढेही छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच तयार करणार आहे. धन्यवाद.